देशभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कुणी काय खावं काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महापालिका करू नयेत। कुणी काय खावं हे कोणत्याही सरकारने सांगू नये। स्वातंत्र्यदिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावलं जात आहे। राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। मी फक्त मटन हंडीचं निमंत्रण स्वीकारतो। दहीहंडी निमंत्रणावरती राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। दरम्यान स्वातंत्र्यदिनी मटन चिकन विक्री बंदीवरून वाद सुरू असताना राज ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत। संजय राऊतांकडून वारकऱ्यांच्या धारकऱ्यांचा अपमान। राऊतांनी सर्वांची माफी मागावी। मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ बन आक्रमक। इम्तियाज जलील यांच्याकडून उद्या मटन पार्टीचं आयोजन। इम्तियाज जलीलांकडून फडणवीसांनाही मटन पार्टीचं निमंत्रण। 15 ऑगस्टला दुपारी 1 वाजता जलीलांच्या निवासस्थानी पार्टी। हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल। जैन मुनींनी याचा विचार करणं गरजेचं। कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे डॉक्टरांनी सांगितलं। हायकोर्टाच्या आदेशानंतरही धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घातलं जात असेल तर पोलिसांनी कारवाई करावी। राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही। कबूतरखान्यांसंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावे। कुणीही कायदा हातात घेऊ नये हीच भूमिका मंत्री मंगलप्रभात लोढांचं राज ठाकरेंना उत्तर। कबूतरखान्यावरून जैन समाजाकडून आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली नाही। पण मराठी माणसांनी आंदोलन केल्यावर धरपकड का? राज ठाकरे यांचा सवाल। भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू। उद्धव ठाकरेंची टीका। चीनची डावी विचारसरणी। मग मोदी का तिकडे जात आहेत? आपल्याकडे कुणी काही बोललं की कडवं डावं ठरवणार। जनसुरक्षा कायद्यावरून ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही। सत्ता गेल्यापासून ते डिप्रेशनमध्ये। नारायण राणेंची टीका।